नमस्कार मंडळी, मराठी बातमी YouTube चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना महाजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्र पवार जे आहेत ते आज दिल्लीच्या या कार्यक्रमाला जे आहेत सोबत उपस्थित आहेत। दोघेही एका स्टेजवर जे आहेत ते आज आलेले आहेत आणि याच्यामधनं जे आता महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन खळबळ सुरू झालेली आहे, तर त्याची सविस्तर बातमी देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2024 ज्या होत्या, तर त्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा शिवसेना फुटली होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी झाली होती, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष वेगळे झाले होते आणि त्यानंतर जे आहेत महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन जे आहेत गट पडून विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जे आहेत तर त्याच्यामध्ये एकत्र निवडणुका जे आहेत ते लढले होते। परंतु आता जे आहेत शरदचंद्र पवार गटाचे जे शरद पवार आहेत यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार जो आहे तर तो आज देण्यासाठी माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर तो सन्मान देऊन त्यांचा जे आहे सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। तर सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना फोडून राज्याला एक वेगळंच जे आहे राजकारण जे आहे तर ते दिल्याचं संजय राऊत यांनी टीका केली होती। यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। शरदचंद्र पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा हा जो सन्मान आहे तर तो केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला आहे। ते म्हणाले, शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी असं सन्मानित करायला नको होतं। महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललेलं दिसत आहे। कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवते हे जनतेने पाहायला हवं। राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा मित्र नसतो हे ठीक आहे, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही शत्रू मानतो, त्यांचा अशा प्रकारे सन्मान पवार साहेबांच्या हातून होणे आम्हाला हे योग्य वाटत नाही। महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारे हे चित्र आहे असंही ते म्हणाले आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राच्या जनतेला हे जे आहे तरलेलं नाहीये। पवार साहेबांची भावना जी आहे ती वेगळी असू शकते, आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करतो असंही संजय राऊत जे आहेत यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना म्हटले आहेत। परंतु नाही तर त्या हा जो कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आहेत शिवसेनेचे तर त्यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे। परंतु आता यावर एकनाथ शिंदे आणि जे शरदचंद्र पवार आहेत यांचे जे आहेत बाईट येणं बाकी आहे किंवा यांचं काही प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ही जी होती तर आज दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो महाजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार जो देण्यात आलेला आहे शरदचंद्र पवार यांच्याकडनं त्यांच्या हस्ते, तर त्याच्या संदर्भातली बातमी आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा विविध ठिकाणी याच्यावर होत असलेल्या चर्चांविषयीची माहिती। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।